आज आपण या व्हिडिओमध्ये लाल परीच्या प्रवाशांना अर्थात एसटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक चांगली व दिलासादायक बातमी देणार आहोत। तरी आपण ही महत्त्वपूर्ण माहिती संपूर्ण व सविस्तरपणे पाहण्याकरिता हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। महाराष्ट्र सरकारने राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या म्हणजेच एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करण्यासाठी महिलांना 50% तिकीट सवलत दिल्यामुळे अर्थात अर्ध्या तिकीटात सर्व प्रकारच्या एसटी बसेसमधून प्रवासाची सूट दिल्यामुळे महामंडळाच्या एसटी बसमध्ये महिला प्रवाशांची संख्या झपाट्याने वाढली आहे। एसटी महामंडळाच्या महिला सन्मान योजनेला राज्यभरातील महिलांचा फार मोठा प्रतिसाद मिळत असून सध्या दिवसाला राज्यभरातून सरासरी 14 लाखांपेक्षा जास्त महिला अर्ध्या तिकिटात एसटी बसने प्रवास करीत आहेत। दुसरे महत्त्वाचे म्हणजे राज्य सरकारने स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना सर्व प्रकारच्या एसटी बसेसमधून मोफत म्हणजे फ्री प्रवासाची सुविधा दिलेली आहे व तसेच 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसेसमधून अर्ध्या तिकिटात प्रवासाची सवलत दिली जाते। स्वस्त कमी खर्चिक आणि सुरक्षित प्रवास म्हणून अनेक जण महामंडळाच्या एसटी बसमधून प्रवास करण्याला आपली प्रथम पसंती देतात। त्यातच महाराष्ट्र शासन राज्य परिवहन महामंडळाच्या माध्यमातून एसटी बस मधून प्रवास करताना 29 विविध सामाजिक घटकांना तिकिटात सवलत देते, जसे की ज्येष्ठ नागरिक, स्वातंत्र्य सैनिक, महिला, मुली, दिव्यांग बांधव, विविध पुरस्कार प्राप्त नागरिक, विद्यार्थी, पत्रकार, दुर्धर, आजारग्रस्त, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त व शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजना इत्यादी लोकांना एसटी प्रवास भाड्यात 33% पासून ते 100% सवलत देण्यात येते। त्यामुळे शहरी व ग्रामीण भागातील सवलतधारक नागरिकांचा एसटी बसने प्रवास करण्याकडे अधिक कल असतो। सरकारच्या या फ्री म्हणजे मोफत तिकीट सवलत योजनांमुळे एसटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या फार झपाट्याने वाढली आहे। महामंडळाच्या ताफ्यातील एसटी बसेसची संख्या कमी आणि प्रवाशांची संख्या जास्त झाल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे। प्रवाशांना तासनतास एसटी बसेसची वाट बघत बसावी लागत आहे। मात्र अशातच प्रवाशांसाठी एक चांगली व दिलासादायक बातमी समोर आली आहे। राज्य मार्ग परिवहन महामंडळ येत्या काही दिवसांमध्ये टप्प्याटप्प्याने नवीन 3495 बसगाड्या आपल्या ताफ्यात दाखल करण्याचा निर्णय घेतलेला आहे। यासाठी राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी देखील दिली आहे। यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अर्थात एसटी महामंडळाच्या 5000 डिझेल बसगाड्यांचे द्रवरूप नैसर्गिक वायू अर्थात LNG या पर्यायी इंधनावर धावणाऱ्या वाहनांमध्ये रूपांतर होणार आहे। त्यासाठी किंग्स गॅस कंपनी सोबत राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत काल मंगळवारी म्हणजेच मंगळवार दिनांक 6 फेब्रुवारी रोजी एक सामंजस्य करार करण्यात आला आहे। महामंडळाच्या या नवीन प्रणालीद्वारे महामंडळाच्या इंधन खर्चात वर्षाला 234 कोटी रुपयांची बचत होणार आहे। त्यासोबतच एसटीच्या प्रवाशांना देखील कमीत कमी तिकीट दरात पर्यावरणपूरक एसटी बसेस मधून मस्त आरामदायी प्रवास करता येणार असल्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार। खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र।